महाशिवरात्रीनिमित्त जिनावल येथील पिंपळेश्वर महादेव मंदिर येथे सकाळी आरती होऊन फराळ वाटप करण्यात आले। संध्याकाळी महाआरती होऊन पुन्हा फराळाचे वाटप करण्यात आले। महाआरती सौदा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले। सदर वेळी गावातील स्त्री पुरुष ग्रामस्थ मोठ्या संख्येने हजर होते। पुरातन या मंदिरात गेल्या अनेक वर्षापासून सुयोग मित्र मंडळ महादेव वाडा व ग्रामीण दरवर्षी मोठ्या उत्साहाने हा कार्यक्रम साजरा करण्यात येतो। यंदाही सकाळ संध्याकाळ आरती, फळ वाटप व दिनांक 16 रोजी महाशिवरात्रीनिमित्त राखेतील रोडगे, वरण, गंगाफळ, भाजी, भात अशा प्रकारचं नैवेद्य दाखवून ग्रामस्थांना प्रसाद वाटप करण्यात येतो। सुयोग मित्र मंडळ महादेव वाडा ग्रामस्थ परिश्रम घेत असून यात उत्साहाने गावातील आमचं पिंपळेश्वर महादेव मंदिर नुकतंच आम्ही नामकरण केलेलं आहे। 1947 साली छोट्या स्वरूपात इथे महादेवाचं मंदिर होतं। ते 1952ला गणपत शामजी महाजन यांनी पुढाकार घेऊन ग्रामस्थांच्या वतीनं जीर्णोद्धार केला आणि त्याच रीतीनं दिवसेंदिवस त्याचा जीर्णोद्धार होत राहिला। 2025 साली परत त्याचा मोठ्या स्वरूपात जीर्णोद्धार ग्रामस्थांनी व महादेववाडा ग्रामस्थ यांनी जीर्णोद्धारात आज हे मोठं स्वरूप प्राप्त झालेलं आहे। सदर महादेव मंदिर हे जागृत देवस्थान म्हणून बोललं जातं। इथे विवाह इच्छुकांचे विवाह जुळत नसतात, ते लोक इथे शांतीसाठी येतात आणि काळसर्प शांती यासारखे इथे विधी करत राहतात। त्यामुळं याला हे मंदिर नावारूपाला आलेलं आहे आणि जागा आपल्याला वाटत होती तर मंगला माधव ठोंबरे यांनी मंदिराला काही जागा दान दिली, त्याच्यामुळे हे मंदिराला भव्य स्वरूप प्राप्त झालं। बऱ्याच वर्षापासून आम्ही महाशिवरात्रीला मोठा उत्सव साजरा करत असतो। यंदाही यावर्षी सकाळी विधिवत पूजा अर्चा करून सकाळी आरती झाल्यावर फराळ वाटप करण्यात आला। यानंतर संध्याकाळी 6 वाजता महाआरती झाली। महाआरती झाल्याच्यानंतर आता पारायण निलंबत पारायण होणार आहे आणि उद्या महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। उद्या महाशिवरात्रीनिमित्त आम्ही पूर्ण गावासाठी महाप्रसाद ठेवलेला आहे। यात आपण राख्यावर भाजलेले रोडगे आणि वरणबट्टी, गंगाफळाची भाजी असा मेनू ठेवलेला आहे। आंबी असा मेनू ठेवलेला आहे। तर महाशिवरात्रीनिमित्त दर्शनासाठी येथे पंचप्रसिद्ध भाविकांची मोठी गर्दी असते आणि महाप्रसादात सुद्धा लाभ घेतात।